तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या ब्लॉग मध्ये स्वागत आहे. आणि आज आहे 15 ऑगस्ट आणि 15 ऑगस्ट निमित्त आपण काय करणार आहे, एक मोठी अशी तिरंगीची पतंग बनवणार आहे. त्यासाठी आपण आणला आहे चार्ट पेपर. छोटा आहे त्यामुळे आपण जॉईंट करून ही मोठी एक पतंग बनवणार आहे. त्यासाठी आपल्याला चार्ट पेपर लागणार आहे. दुसरा आपल्याला लागणार आहे ह्या अशा काट्या आपल्या असं तयार करणार आहे. तर चला बघूयात आता आपण कसं होईल आपली पतंग. तर मित्रांनो, आता आपण चार्ट पेपर आपला हा पूर्ण जॉईन करून घेऊ. आता कसा जॉईन करायचा आहे मी तुम्हाला दाखवतो. तर आपण 2 ग्रीन, 2 व्हाईट, 2 ऑरेंज असे घेतले आहे. आणि आता पहिला पेपर आपण हा असा एकत्र जॉईन करणार आहे. ओके, हे अशा पद्धतीने, जेणेकरून आपला पतंग मोठी अशी होईल. हे आपलं फेविकॉल आहे. तर आपण पहिलं फेविकॉल लावून घेऊ. तर मित्रांनो, हे बघा, आता हा असा आपण पेपर हा बरोबर एकदम असा जॉईन करून घ्या. हा असा आपल्याला जॉईन करायचा आहे. त्याच्यानंतर आपण तसा सेम व्हाईट पेपर हा जॉईन घेऊ. थोडासा हा आणि कसं सरळ करून घेतो. सेम पद्धतीने हा पण असा व्हाईट पेपर आपला हा बरोबर असा जॉईन करून घेऊया. हा असा ग्रीन पेपर पण जॉईन करून घ्यायचा आहे. आणि मला देखील नक्की सांगा की तुम्ही 15 ऑगस्ट आज स्पेशल काहीतरी बनवलं होतं का? तर नक्कीच कमेंट करा मला आणि सांगा की तुम्ही काय केलं होतं स्पेशल 15 ऑगस्ट. मित्रांनो, आता आपण असे पेपर जॉईन करून घेतले. आता याच्यावर एक आपण आता हे जॉईन करून घेऊ. मित्रांनो, आपल्याला ही अशी जॉईन करून घ्यायची. तर मित्रांनो, आता आपण हा व्हाईट पेपर लावलाय आणि हा थोडासा कमी निघालाय, पण काय प्रॉब्लेम नाही, कारण की आपली पतंग तर अशी ट्रायंगल मध्ये होणार. त्यामुळे आता हा आपण आता ग्रीन पेपर लावून घेऊ. तर मित्रांनो, इथून आपण बांबू घेऊन चाललोय आपल्या असे पातळ, जे आपल्या पतंगीला साठी लागतील, आणि निघतोय आता आपण इथून. तर मित्रांनो, आता आपण काठी घेऊन आलोय आणि ही आपली एक मोठी काठी अशी. तर आपण आता असं ठेवून बघू. तर मित्रांनो, हे बघा, याची काठी थोडी मोठी होती, तर याला आपण कट करू. आणि ही आपली अशी इथं अशी आपली इथं होईल. पण थोडी मोठी, तर ह्याला पण असं कट करून अशी आपली मोठी पतंग तयार होईल. पहिला आपण जरा साईड मध्ये कट करून घेऊ. मित्रांनो, आता पहिला आपण याचं सेंटर काढून घेऊ. हा आपला सेंटर आहे, याला इथं मार्क करू. घेऊ दोरीने, मग आपण पुढचं काम करू. तर मित्रांनो, आता आपण पहिलं आपलं हे बांधून घेऊ चांगलं. तर मित्रांनो, आता आपली गाठ अशी बांधून झालेली आहे आणि आता आपण पुढचं काम करायला घेऊ. कट करून घेऊ. तर मित्रांनो, आता आपण इथं फेविक्विक टाकतो, कारण की हे सरकायला नको.
पूर्ण असा आपण सगळीकडनं टाकून घेऊ. तर मित्रांनो, आता हे आपण असं याला आपल्या तिरंग्यापाशी ही काठी अशी चिटकून घेऊ. तर मित्रांनो, आता हे बघा, हे आता आपल्याला अशी जॉईन करायची. तर मित्रांनो, हे आता आपण अशी मार्किंग करतोय आपल्याला कटिंग करण्यासाठी. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपली पतंग तयार होत चालली हळूहळू. एवढी मेहनत घेतोय भाई आज 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिनानिमित्त. तर नक्कीच लाईक करा यार आणि सबस्क्रायबर वाढवा लवकरात लवकर. एक नंबर. आपण मित्रांनो हे बघा, मित्रांनो हे बघा, आपण मस्त छान अशी डिझाईन केलेली आहे आणि हे आपण जरा टेप करून फिक्स करून घेऊ. प्रत्येक अशोक चक्र काढून घेऊ आपण आणि मग जाऊया आपण. तर मित्रांनो, आता हे आपण अशोक चक्र ड्रॉ करतोय. तर मित्रांनो, फायनली आपला आता पूर्ण पतंग तिरंग्याची तयार झालेली आहे आणि आता आपण जाणार आहे खाली हिला उडवायला. तर बघूयात आता ही उडतीये का नाही. मित्रांनो, फायनली आपली पतंग रेडी झालेली आहे. मस्त असं ऊन पडलेलं आहे, त्यामुळे आपण प्रयत्न करू शकतो की आपली आता पतंग अशी उडेल का. हवा तर चांगली आहे. तर बघूया आपण आता ह्याची कन्नी बांधू आणि मग तयार करू आपण. कन्नी बांधू आपण. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपण आता कन्नी बांधणार आहे पतंगीला. मित्रांनो, तुम्ही पहिलं वरच बांधून घेतलेलं आहे मस्तपैकी आणि आता खालचं बांधून घेऊ. मित्रांनो, आपण इथं होत मारत आहे. तर मित्रांनो, आता ही कन्नी बांधून घेऊ आपण. मित्रांनो, आपण आता आपली कन्नी बांधून घेतोय आणि मस्त असं छान असं वार आहे. तर बघूया आपण पहिला आपल्या डेअरी सोडून पतंग उडेल का. तर मित्रांनो, फायनली आपली कन्नी बांधून झालेली आहे. तर हे बघा, आपली पतंग अशी तयार झालेली आहे आता मस्तपैकी. तर आता ही उडेल का प्रयत्न करूया. वारा येऊ दे चांगलं. मित्रांनो, वारा आहे भरपूर.
मस्त जरा हिला आपण रस्सी बांधूया. मित्रांनो हे बघा, कोपऱ्या पकड आपण रस्सी बांधलेली आहे. थोडस वारा येऊ द्या, आपण प्रयत्न करू. मित्रांनो वारा आलाय आणि हे बघा हे बघा थोडस जरा अजून जास्त वारं पाहिजे, आपण नक्की तोडणार आहे. ये ग धर नको. हा कोपरा पकड ग. मित्रांनो वार आहे पण आपलं लोड घ्यायला पकड. कागदाची पतंग कशी लोट गेली? उडणार ग, तिरंगा आहे आपला तो. काय मित्रांनो हे धर. तिरंगा आहे, उडणार आपला तो. आपली पतंग नक्की उडणार. प्लास्टिकचं केलं असतं. उडणार आपली पतंग. थांब जरा वारा येऊ दे फक्त. मित्रांनो थोडं तुफान येऊ, तुफान उठा दूंगा, तुफान. तो वार येऊ दे जरा थांब. मित्रांनो ही म्हणती कागदाची पतंग उडती का? तर कागदाची पतंग नसती तर कुठली पतंग असते सांगा बरं? प्लास्टिकची. प्लॅस्टिकची पतंग असते ना. उडणार रे, थांब जरा, वार येऊ दे. कोपऱ्यात जा, कोपऱ्यात जा. पिंके तिकडनं उडवायची का? वाराला उड. मित्रांनो वार खूप मस्त आहे, पण तिथं काय जरा उडवणं जरा अवघड आहे. त्यामुळे आपण निघालोय खाली मोकळ्या जागेमध्ये. चला तर मित्रांनो आता आपण ही पतंग खाली सोडतोय, कारण की आपल्याला जायचंय आता मोकळ्या जागेत. तर मित्रांनो तेवढं वारा आपल्या पतंगीला पाहिजे तेवढं वारा काही भेटत नाहीये, त्यामुळे आपली पतंग काय उडाना. त्यामुळे आपण काय करू, हा छान असा पोल आहे, त्या पोलला आपण आपली पतंग बांधू आणि संध्याकाळी परत आपण घेऊन जाऊ. ठीक आहे. तर मित्रांनो आता इथं आपण असं बांधत आहे आणि आपण संध्याकाळी हे घेऊन जाऊ. मग अशा प्रकारे आजचा व्लॉग इथं संपला आहे. तर भेटूया परत नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय बाय.